नमस्कार। आज अश्विन शुक्ल पंचमी शके 1945। मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याबरोबर केली विविध विषयांवर चर्चा। शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांनी थोपटले कोकण पदवीधर निवडणुकीसाठी दंड। आणि स्थानिक लोकप्रतिनिधीचे 16 गुंड कळवा पूर्व इथल्या लोकांकडून दर महिन्याला 30 ते 40 लाखांची खंडणी गोळा करतात, नजीब मुल्ला यांचा आरोप। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। राज्यातील जिल्ह्यांची आर्थिक वाढ आणि संस्थात्मक क्षमता वाढीस लागण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र जिल्हा वाढ आणि संस्थात्मक क्षमता प्रकल्प हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सांख्यिकी कार्यालयाला भेट दिली। यावेळी या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याबरोबर विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली। जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ थॉमस डॅनियल वीज, सिंगापूरमधील राष्ट्रीय सांख्यिकीमधील तज्ज्ञ पौल चुंग, जागतिक बँकेच्या तज्ज्ञ श्रेया मिश्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली। यावेळी जिल्हाधिकारी शिंगारे यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी जिल्ह्यातील विदा म्हणजेच डाटा, परिस्थितिकीय व्यवस्था, इकोसिस्टीम, विदाचं संकलन, त्याचा संस्थात्मक प्रवाह, वापर, विदाची अनुपलब्धता दूर करण्यासाठीचे उपाय, विदा जमा करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना आदींविषयी यावेळी चर्चा करण्यात आली। जिल्हाधिकारी शिंगारे यांनी जिल्ह्यातील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रासाठीचं जिल्ह्यातील वातावरण, सांख्यिकी माहिती संकलित करण्याच्या पद्धती, जिल्ह्यातील योजनांच्या अंमलबजावणीत सांख्यिकी माहितीचं महत्त्व, नवीन उद्योगांसाठी राबवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आदी विषयांबाबत माहिती दिली। जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचंही त्यांनी निरसन केलं। बैठकीनंतर जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समिती तसंच जिल्हा सांख्यिकी कार्यालयाला भेट देऊन तिथल्या कामकाजाची माहिती जाणून घेतली। स्थानिक लोकप्रतिनिधींचे 16 गुंड कळवा पूर्व इथल्या लोकांकडून दर महिन्याला 30 ते 40 लाखांची खंडणी गोळा करतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी एका पत्रकार परिषदेत केला। कळवा पूर्व इथे विघ्नहर्ता गणेशाच्या दर्शनाला गेल्यावर लोकांनी पिण्याच्या पाण्याविषयी आमच्याकडे तक्रारी केल्या। स्थानिक लोकप्रतिनिधींची लोक प्रत्येक कुटुंबाकडून बोरवेलच्या पाण्यासाठी 500 रुपये गोळा करत असतात, अशी माहिती दिली। याबाबत पोलिसांकडे शहानिशा केल्यानंतर पोलिसांच्या तपासात तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे 16 गुंड दर महिन्याला लोकांकडून 30 ते 40 लाख रुपयांची खंडणी गोळा करत असल्याची माहिती दिली। ही खंडणी वसूल करणाऱ्यांची नावं आणि यामागील सूत्रधार लवकरच जाहीर करणार असल्याचंही नजीब मुल्ला यांनी याचे संकेत दिले। कळवा पूर्व येथील भास्कर नगर, पौंडपाडा, आतकोणेश्वर नगर इथल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्तांकडे तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निवेदन दिलं असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीनं केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत 240 कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेला देण्यात आले आहेत। या अमृत योजनेतून कळवा पूर्व इथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 6 महिन्यात मार्गी लावणार आहोत। ही बाब आमदार जितेंद्र आव्हाड यांना कळल्यानंतर गेली 14 वर्ष शांत बसलेले आव्हाड जागे झाले आणि शुक्रवारी कळवा पूर्व इथल्या नागरिकांच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून श्रेयाचं राजकारण करत असल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी केला। गेली 14 वर्ष विकासाच्या गप्पा मारणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी कळवा पूर्व नागरिकांसाठी प्रत्यक्षात काहीही केलं नाही।
आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस भास्कर नगर, पौंडपाडा, आतकोणेश्वर इथला पाणी प्रश्नावर मार्ग काढत असताना हंडा मोर्चा काढून दिखाव्याचं राजकारण, फक्त श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शहर ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला। राज्यातील महापालिका नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका न घेतल्यास राज्यातील महानगरपालिका नगरपालिका कर्मचारी येत्या 2 नोव्हेंबरला राज्यातील कर्मचारी राणीची बाग ते मंत्रालय असा लॉंग मार्च काढणार आहेत। ठाण्यात महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनची बैठक कामगार नेते रवी राव यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे इथल्या म्युनिसिपल लेबर युनियनच्या कार्यालयात घेण्यात आली। या बैठकीत राज्यातील सर्वच महानगरपालिका नगरपालिकेतील वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी हजर होते। या बैठकीत विविध प्रमुख प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। प्रामुख्याने महानगरपालिका नगरपालिकांमध्ये आणि शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार मिळणाऱ्या नोकच्या शासनाच्या निष्काळजीपणामुळे सध्या प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे प्रलंबित असून या प्रकरणावर स्थगिती आहे। पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर 2023 रोजी ठेवण्यात आली आहे। या संदर्भाने फेडरेशनच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी सिनियर काउन्सिल सागर किल्लारीकर यांची नियुक्ती केली आहे। शासनाने दिनांक 23 फेब्रुवारी रोजी लाड पागे समितीच्या अनुषंगाने जो शासन निर्णय पारित केला आहे त्या अनुषंगाने न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा। ज्या मनपामध्ये कामगार कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केलेला नाही अशा महापालिकांमध्ये 7वा वेतन आयोग लागू करावा आणि ज्या ठिकाणी हा वेतन आयोग लागू केला आहे त्या महापालिकांमध्ये विनाविलंब थकबाकी अदा करावी। राज्यातील नगरपालिका महानगरपालिका शासकीय निमशासकीय कार्यालयात अनेक वर्षांपासून कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं आणि तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे समान कामाला समान वेतन लागू करावं अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या। धर्मवीर आनंद दिघे यांनी जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या टेंभी नाक्यावरील देवीचं दर्शनासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मिताई ठाकरे यांनी असंख्य महिलांसह उपस्थितीत त्या राहिल्या होत्या। त्यांनी सर्वप्रथम धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून देवीचे दर्शन घेऊन महाआरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली। त्यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि इतर शिवसेना पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रश्मी ठाकरे आरती करत असताना फॅन तसंच इतर यंत्रणा बंद करण्यात आली असा आरोप उद्धव ठाकरे समर्थक यांनी केला, तर आरतीच्या वेळी सर्व यंत्रणा योग्य तऱ्हेने सुरू होती असा दावा एकनाथजी शिंदे समर्थकांनी केला। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांनी कोकण पदवीधर निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत। कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या ठरावानुसार
आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत संघटनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार आहे, अशी माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनं आता कोकण पदवीधर निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. सचिव सचिन सरोदे यांनी गेल्या 14 वर्षांपासून महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खासगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या हितासाठीही ही संघटना कार्यरत असून अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर घडवण्यात याच क्लासेसचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्राच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्यानं कोचिंग क्लासेस संघटना संतप्त झाल्या आहेत. एवढंच काय तर आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्लासेसचं दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा केली. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. दुकान कोणाचं बंद होतात हा येणारा काळच ठरवेल आणि याची प्रचिती उपमुख्यमंत्री यांना येईलच. परंतु आम्हाला शासनाकडे मिळत नसलेली दाद आणि वेळोवेळी होणारा आमचा अपमान याचा समाचार घेण्याचा निर्धार केला. त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढच्या वर्षी होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणूक संघटनेचा उमेदवार देऊन तो निवडून आणण्यासाठीचा ठराव एकमतानं संमत करण्यात आला आहे. यासाठी आतापर्यंत 5,000 पदवीधर मतदारांची नोंदणी पूर्ण केली असून येत्या काळात 40,000 नोंदणी करण्याचा मानस संघटनेनं व्यक्त केला आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे नुकतंच जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ठाणे पूर्व कोपरी इथल्या मेजर सुभाष गावड शूटिंग अकॅडमी म्हणजेच द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकॅडमीचा नेमबाजांनी उत्तम कामगिरी केली आहे. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे क्रीडा आणि युवा सेवा संचालनालय, जिल्हा परिषद आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 100 पेक्षा अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी प्रशिक्षक अजय साळुंखे आणि अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये 17 वर्षाखालील गटात नायक सुवर्ण, सिद्धेश थोरात सुवर्ण, देवांश पाटील सुवर्ण, अर्णव राणे सुवर्ण, मिहिर संबोधी सिल्वर, देवराज पाटील सुवर्ण, अर्णव शिरसाट सिल्वर आदी नेमबाजांनी पदक पटकावलं. ठाण्यातील कोपरी ठाणे पूर्व इथल्या मेजर सुभाष गावड शूटिंग अकॅडमीमध्ये मुलांना देण्यात आलेल्या उत्कृष्ट प्रशिक्षणामुळेच अकॅडमीमधल्या 5 मुलांनी सुवर्ण तर 2 मुलांनी सिल्वर पदक पटकावलं. सर्वात जास्त पदकं मिळवणारा ठाण्यातील हा एकमेव शूटिंग क्लब ठरला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर कामगारांचं ठिय्या आंदोलन केलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील ह प्रभाग क्षेत्रातील घंटागाडी वाहन चालक आणि सफाई कामगाराच्या सानुग्रह अनुदान, बोनस, रेनकोट, गमबूट, हँडग्लोव्ज, साबण, पावसाळी साहित्य, पगाराची पावती, ओळखपत्र आणि वैद्यकीय सुविधा, सुधारित किमान वेतनाच्या फरकाची रकमेसह इतर विषयाला घेऊन कामगारांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. यावेळेला महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत आयुक्तांनी लक्ष दिलं नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. ठाणे इथल्या गायमुख, कासारवडवली ते वडाळा या मेट्रो 4 तसंच मेट्रो 4A 10 आणि 11 साठी ठाणे महानगरपालिका हद्दीतील घोडबंदर रोडवरील मोघरपाडा इथल्या शासनाचं नाव असलेली पण सन 1960 पासून शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या सर्वे नंबर 30 मधील 174 हेक्टर जमिनीवर MMRDA मेट्रो कारशेडचं आरक्षण टाकलं होतं. परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मोबदला शासनाकडून मिळत नाही तोपर्यंत 1 इंच जमीन आम्ही शासनाला देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही शासनाबरोबर संघर्षाची भूमिका घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्याकडे शेतकऱ्यांना सिडकोच्या धर्तीवर मोबदला मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. या विषयाबाबत शेती व्यवसाय करत असलेल्या शेतकऱ्यांना सिडकोच्या धर्तीवर 22.5% विकसित भूखंड आणि अतिक्रमित शेतकऱ्यांना 12.5% विकसित भूखंड मालकी तत्वावर वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे असा प्रस्ताव पाठवला असता शासनानं या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. त्यानुसार नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर शासन निर्णय प्रसिद्ध करून मोघरपाडा वासियांना शासनानं ही भेट दिली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। या निर्णयामुळे मेट्रो 4, 4अ, 10 आणि 11 या मेट्रो प्रकल्पांना चालना मिळणार असून या प्रकल्पांसाठी एकूण 28,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर अंदाजे दररोज 12.5 लाख प्रवासी प्रवास करण्याची अपेक्षा असून त्यामुळे एकूण 1,17,042 टन कर्बभारचे प्रदूषण कमी होणार मदत होणार आहे। शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मेट्रो 4 या कारशेडचा प्रश्न निघाला असून गायमुख, कासारवडवली ते वडाळा ही मेट्रो लवकरात लवकर ठाणेकरांच्या सेवेमध्ये यावी अशी अपेक्षा आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे। पक्षप्रमुखांना अपेक्षित असलेलं काम माझ्याकडून होत नाही म्हणून पदाचा राजीनामा दिल्याचं सदानंद थरवळ यांनी सांगितलं। कल्याण शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला। हा राजीनामा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे। थरवळ यांनी पक्षाला अपेक्षित असलेलं काम त्यांच्याकडून होत नसल्यानं राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे। तरी ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे। तर पक्षप्रमुखांना अपेक्षित असलेलं काम माझ्याकडून होतं असं मला वाटतं। 43 वर्ष शिवसेनेचं काम करत असून पदाचा राजीनामा दिला असल्याचं सदानंद थरवळ यांनी सांगितलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com यांच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याबरोबर केली विविध विषयांवर चर्चा। शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांनी थोपटले कोकण पदवीधर निवडणुकीसाठी दंड। आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे 16 गुंड कळवा पूर्व इथल्या लोकांकडून दर महिन्याला 30 ते 40 लाखांची खंडणी गोळा करतात, नजीब मुल्ला यांचा आरोप। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।